हर्षवर्धन आता आपल्या जे समोर एक आव्हान सगळ्या संविधानावर विश्वास असणाऱ्या आणि मूळतः जे रायटिस्ट विचार आहे त्याला विरोध असणाऱ्या आणि या देशाच्या सार्वभौमत्वावर विश्वास असणाऱ्या समविचारींना आदरणीय बाळासाहेबांनी पत्र लिहून एक साथ घातली होती की आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपण थेट स्वरूपामध्ये ही आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाची जी पितृसंस्था आहे त्या पितृसंस्थेला जाऊन थेट स्वरूपात जाब विचारला पाहिजे अशा आशयाचा जो त्यांचा प्रस्ताव आहे याची आज देशाला गरज आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत आणि या 100 वर्ष होत असताना काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा आणि भारताचं संविधान स्वीकारावं, स्वतःच्या संघटनेची नोंदणी करून घ्यावी अशा आशयाचं 100 वर्ष होत असताना 2 ऑक्टोबरलाच एक भूमिका स्वीकारली होती। नागपूर येथे दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर देखील थेट रेशीमबागवर देखील मोर्चा काढण्याचा एक प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं झाला होता आणि या सगळ्या शृंखलेच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पक्षीय एका पक्षाच्या ऐवजी सर्वांनी एकत्र येऊन अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण पुढे गेलो पाहिजे ही जी भूमिका आदरणीय बाळासाहेबांनी जी मांडली आहे ही काळाची गरज आहे आणि या अनुषंगानं त्यांनी दिलेल्या हाकेला एक समर्थ साथ देण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात जी जो 23 तारखेला घातलेला कार्यक्रम आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी राहील। आता सगळ्यांना तुम्हाला प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींवरती एवढे आरोप जे आहेत ते तुम्ही सगळेजण करत आहात, पण त्यांच्या विरोधामध्ये एकही ठोस पुरावा किंवा एकही असं ठोस कोणतीही गोष्ट कोणतेही विरोधक करत आहेत, मग ते केंद्रामधले असतील किंवा मग राज्यामधले असतील। एस्टीन फाईलमधल्या जे काही इंटरनेट मार्फत मेल्स बाहेर पडल्या तो पुरावा आहेच ना, किंवा त्यांनी असं जे एग्रीमेंट केलेलं आहे ते एग्रीमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे ना। जे काही अमेरिकेचं आणि भारताचं झालेलं एग्रीमेंट जे आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये आल्यामुळेच आपल्याला असं कळतंय ठीक आहे की आम्ही असं महिनाभर अगोदर जे बोललो होतो की इथले असं सार्वभौम संपलेली आहे। तुम्हाला 4 दिवसा अगोदरच्या असणाऱ्या इन्सिडेंटमधनं कळतंय की अमेरिकेने तुम्हाला असणारं रशियाकडून ऑइल विकत घेण्याची 30 दिवसाची मुभा दिली। अमेरिका कोण आहे आमचं? आणि जगभरामध्ये ज्यांचे